देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। पण अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं पपई पिकावरती रोटावेटर फिरवण्याचा निर्णय शेतकरी घेऊ लागलेत। पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा रिपोर्ट। आपल्या 4 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी पपईची लागवड केली होती। त्यासाठी त्यांना एकरी 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च झाला। पण आता पपई काढणीला आली असता मागणी कमी असल्याचं दाखवत व्यापारी दुर्लक्ष करताय, भाव कमी देताय। अगोदरच पपईवर असलेल्या विविध विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत होता। आता व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई पिकावर रोटावेटर फिरवायला सुरुवात केली आहे। 4 एकर पपई लावलेली होती, त्याचा भाव नाही। पण पहिले सुरुवात 25 रुपये प्रमाणे भाव होता। त्यानंतर 15 झाल्या। 15 मध्ये पुष्कळ माल निघणार होता, पण विभाडीचे कोणी घ्यायला यायला तयार नाही। सगळं पपई पिकून टाकली पण आले नाही। काय करणार यांना? शेवटी 8 रुपये झाली तरी सुद्धा आले नाही। 5 रुपये झाली, 4 रुपये झाली, 4 रुपयावर आले आणि 3 टन घेऊन गेले। काय करणार मी? मग रोटावेटरनं मारणार, काय करणार पुढचं? नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई लागवड केली जाते। उत्तरेकडील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी येत असतात। मात्र यावर्षी मागणी कमी असल्याने दर मिळत नाहीये। यातून मार्ग काढण्यासाठी पपई केळी उत्पादक, बागायतदार संघ, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईवर रोटावेटर मारण्यासारखा निर्णय घेऊ नये असे आवाहन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले आहे। येणाऱ्या काळात देखील लवकरच बैठका लावून पपईचा दर अजून कसा वाढेल, म्हणजे कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये पपईला चांगला दर मिळेल याच्यासाठी नंदुरबार जिल्हा फळ बागायतदार संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। तरी शेतकऱ्यांना विनंती की परिस्थिती सध्या वाईट जरी असली तर थोडा संयम ठेवून थांबलो तर निश्चितपणाने थोडाफार प्रमाणामध्ये भाव वाढेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। पपईचे दर ठरवण्यासाठी कुठलीही समिती नाही। व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून ठरवलेली समन्वय समिती हे दर ठरवत असतात। मात्र सरकारचं पपई उत्पादक शेतकऱ्यांकडे होणारं दुर्लक्ष जिल्ह्यातून पपई नामशेष होण्यास कारणीभूत ठरू शकते। प्रशांत झवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।